नमस्कार, आपण पाहत आहात डिजिटल न्यूज 18। आजच्या जागतिक संघर्षातील ताज्या घडामोडी पुढीलप्रमाणे। युद्धाची सुरुवात आणि आजची पार्श्वभूमी। अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर संयुक्त सैन्य कारवाई सुरू केली आहे, जी आता 5 दिवसांपेक्षा जास्त काळ चालू आहे। या कारवाईत इराणच्या काही प्रमुख सैन्य आणि नागरी केंद्रांवर हवाई आणि नौदल हल्ले करण्यात आले आहेत। इराणची राजधानी तेहरानसमवेत 153हून अधिक शहरांवर 1000हून अधिक हल्ले झाल्याचे दावे आहेत, ज्यात सुमारे 787 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे रेड क्रिसेंट सेवेकडून सांगण्यात आले आहे। सैनिक आणि तंत्रज्ञान। अमेरिकेच्या ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत पहिल्या 100 तासात सुमारे 2000 लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले आहेत। हे हल्ले जमिनीवरून, समुद्रातून, हवेत आणि सायबर स्पेसपर्यंत पसरले आहेत, ज्यात इराणच्या मिसाईल तंत्रज्ञान आणि संरक्षण यंत्रणांवर मोठा आघात झाला आहे। आंतरराष्ट्रीय परिणाम। या युद्धामुळे जागतिक तेल, वायू आणि वाहतूक बाजारात महत्त्वपूर्ण अस्थिरता निर्माण झाली आहे। होर्मुझ जलसंधी, जी जगातील 20% तेल वाहून नेणारी महत्त्वाची मार्ग आहे, जवळपास बंद झाल्याचे जाहीर झाले आहे। परिणामी तेलाचे भाव वाढले आहेत आणि अनेक देशांनी पर्यायी पुरवठा शोधण्यास सुरुवात केली आहे। अमेरिकेची चेतावणी आणि नागरिक सुरक्षा। अमेरिकेने इराण, इराक आणि इस्रायलसह अनेक मध्यपूर्व देशांना प्रवासासाठी रेड अलर्ट जारी केला आहे। अमेरिका घरून बाहेर असलेल्या नागरिकांना सुरक्षित रस्त्यांनी बाहेर पडण्याची सूचना दिली आहे। क्षेत्रीय आणि राजनैतिक प्रतिक्रिया। युद्धाच्या या टप्प्यावर मध्य पूर्वातील इतर देशांनीही परिणाम दिसू लागले आहे। गृहयुद्धाच्या तुलनेत हे संघर्ष एक लांब आणि व्यापक संघर्षात रूपांतरित होत आहेत, ज्यात शरणार्थी प्रश्न, आर्थिक परिणाम आणि राजकीय तणाव वाढत आहेत। हे होत्या आजच्या जागतिक घडामोडी। अशाच ताज्या अपडेट पाहण्यासाठी डिजिटल न्यूज 18ला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।